वेलकम टू द शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण चालू करणार आहोत प्रॅक्टिस सेट 12. तर प्रॅक्टिस सेट 12 मध्ये काय दिलेले आहेत ते आपण पाहू. तर तुम्हाला जो पहिला क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द HCF. काल आपण HCF काय असतो, LCM काय असतो ते मी थोड्याफार प्रमाणात तुम्हाला जे काय अगोदरचं लेक्चर होतं त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता नेमकं HCF काय असतो काय नाही त्याच्यामध्ये आपण पाहू. HCF म्हणजे तर पहिली गोष्ट म्हणजे काय आहे, हायेस्ट कॉमन मल्टिपल. हायेस्ट कॉमन मल्टिपल, ठीक आहे. हायेस्ट कॉमन मल्टिपल. आता लक्ष द्या, पहिली गोष्ट तर काल आपण फॅक्टर कसे पाडतात ते पाहिलं होतं. तर पहिली गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये तुम्हाला फॅक्टर पाडायचे आहेत. जसं तुम्हाला दोन नंबरच्या पेअर दिल्या असतात. जसं तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये दिलेले आहे पेअर 25 and 40. 25 आणि 40चा तुम्हाला HCF काढायचा म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे याचा जे काही फॅक्टर आहे, मोठ्यात मोठा फॅक्टर कोणता आहे ज्याने 25 ला सुद्धा डिवाइड जाते आणि 40 ला सुद्धा डिवाइड जाते. असा कोणता फॅक्टर पाहिजे, मोठ्यात मोठा हायेस्ट फॅक्टर पाहिजे, ठीक आहे. जसं जर मी 25 चे जर फॅक्टर केले, 25 चे जर फॅक्टर केले तर फॅक्टर काय येतात 5 × 5 आणि 40 चे काय येतील 2 × 2 × 2 × 5, ठीक आहे. हे कसे काढू शकता तुम्ही, यालाही तुम्ही दोन पद्धतीने काढू शकता, ठीक आहे. दोन पद्धतीने कसे काढणार तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या. आता एक तर कोणती तुमची मल्टिप्लिकेशन वाली पद्धत किंवा जे काही तुमची डिव्हिजन आहे जे मी तुम्हाला काल सांगितलं होतं त्या टाइप मध्ये. जसं मला कितीचे फॅक्टर पाडायचे आहेत 40 चे पाडायचे आहेत, ठीक आहे. जर करता मला 40 चे फॅक्टर्स पाडायचे आहेत तर 40 ला किती जाणार डिवाइड 2 ने, काय येणार आन्सर 20 ला किती जाणार 2 ने, नंतर याला 5 ने, 5 × 5. माझं प्राइम फॅक्टरायझेशन काय आलेलं आहे 2 × 2 × 2 × 5. हे काय झालेलं आहे माझं प्राइम फॅक्टरायझेशन. नेमकं तेच इथं आलेलं आहे का ते एकदा चेक करून घ्या. पहा ऍज इट इज ते आलेलं आहे 2 × 2 × 5. याच्यामध्ये कॉमन आणि हायेस्ट कोणता आहे फॅक्टर 5 आणि 5. क्लिअर आहे. तर आन्सर काय येणार 5. नेक्स्ट तुम्हाला दिलाय 56 and 32. जर तुम्ही याचे प्राइम फॅक्टरायझेशन करायला घेतलं तर याचं प्राइम फॅक्टरायझेशन येणार 2 × 2 × 7 and 32 चं येणार 2 × 2 × 2 5 वेळा, ठीक आहे. तर याच्यामध्ये कॉमन किती वेळा कोण कोण यायला ते पहा बरं. जसं इथं 2 कॉमन आलेला आहे, नंतर 2 कॉमन आलेला आहे आणि नंतर एकदा 2 कॉमन आलेला, म्हणजे 2 जे आहे तो 3 वेळा कॉमन आलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे मी काय घेतलेलं आहे पेअर घेतले आहे 2 × 2 × 2, ठीक आहे. जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार 8. म्हणजे 8 हा असा फॅक्टर आहे जो सगळ्यात मोठा आहे ज्याने 56 ला आणि 32 ला सुद्धा डिवाइड जातो. जसं 32 ला 8 ने डिवाइड जातो आणि 56 ला सुद्धा 8 ने डिवाइड जातो, ठीक आहे. जसं 8 7 56 आणि 8 4 32, ठीक आहे. 8 ने सगळ्यात मोठा फॅक्टर आहे ज्याने दोघांनाही डिवाइड जाते. थर्ड नंबरचा क्वेश्चन असा आहे 40 60 and 75. याचं प्राइम फॅक्टरायझेशन केल्याच्या नंतर तिघामध्ये कोण कोण कॉमन आहे रे, इथं 5 आहे आणि 5 आहे, ठीक आहे. तर जो काही तुमचा HCF असेल ते किती असणार आहे 5 असणार आहे. क्लिअर आहे. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दिलाय द प्राइम फॅक्टरायझेशन मेथड इन्व्हॉल्व्स एक्सप्रेसिंग द नंबर्स प्रोडक्ट ऑफ देअर प्राइम फॅक्टर्स फॉर 16 and 27 वी गेट. याच्यामध्ये जे काही तुम्हाला फॅक्टर सांगितलेले आहेत ते फॅक्टर सांगितलेले आहेत सिन्स देअर इज अ नो कॉमन फॅक्टर HCF ऑफ 16 आणि 27 दिलाय. द प्राइम फॅक्टरायझेशन मेथड इन्व्हॉल्व्स एक्सप्रेसिंग द नंबर्स ॲज अ प्रोडक्ट ऑफ देअर प्राइम फॅक्टर्स फॉर 16 and 27 वी गेट. 16 जर फॅक्टर पाडले तर आपल्याला आन्सर काय येईल 2 × 2 × 2 × 1 आणि 27 चे जर पाडले 3 3 3 1.
सिन्स देअर इज नो कॉमन प्राईम फॅक्टर, याच्यामध्ये कोणता प्राईम फॅक्टर नाही आहे, त्याच्यामुळे जे काही याचा HCF असेल ते किती असणार आहे, 1 असणार आहे. काय असणार आहे, 1 असणार आहे. ठीक आहे, कारण इथं 1च कॉमन आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे 18, 32 अँड 48. यामध्ये तुम्हाला नेमकं तेच करायचं आहे जसं आतापर्यंत केलं. 18 चे फॅक्टर पाडा, 32 चे पाडा आणि 48 चे पाडा. या तिघामध्ये काय कॉमन आहे रे, जे कॉमन तिघामध्ये असेल तो त्याचा HCF असेल, म्हणजे तो त्याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर असेल. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या अशी आहे की ज्याने 18 ला सुद्धा, 32 ला सुद्धा आणि 48 ला सुद्धा डिवाइड जातो. तसे कोणते आहे, 2 आहे. याच्यामध्ये कॉमन काय आहे, फक्त 2 आहे. क्लिअर आहे. त्यानंतर 105 अँड 154. जर याचं तुम्ही प्राईम फॅक्टरायझेशन केलं तर हे येणार आहे. ठीक आहे, प्राईम फॅक्टरायझेशन कसं करायचं, एकतर डिव्हिजन मेथडने करू शकता. तुम्हाला जर असं डायरेक्टली जमत नसेल तर काय करणार, तुम्ही डिव्हिजन मेथड अप्लाय करणार. डिव्हिजन मेथड कशी आहे, जसं आता तुम्हाला सांगितलं होतं, जसं इथं आहे 105. किती आहे, 105. 105 ला किती डिवाइड जसे 2 ने तर नाही जात, 3 ने जातो. 5 + 1 6, 3 3 जार 9, 1 उरला, 3 5 जार 15. 35 ला किती जातो, 3 ने नाही जात, डायरेक्टली किती जातो, 5 ने. 5 7 जार 35 आणि 7 ला 7 ने, 7 1 जार 7. जर प्राईम फॅक्टरायझेशन काय आलेलं आहे, 3 × 5 × 7. हे काय झालेलं आहे, प्राईम फॅक्टरायझेशन. आणि त्यानंतर तुम्हाला दुसरा नंबर जो दिलेला आहे तो कोणता दिला आहे, 154. ठीक आहे. आता 154 चे जर प्राईम फॅक्टरायझेशन जर तुम्हाला करायचं असेल तर ते कसं येईल, त्याच्याकडे लक्ष देऊ थोडं. 154 किती डिवाइड जाणार, 2 ने. 2 7 जार 14, 2 7 जार 14. याला किती डिवाइड जाणार, 11 ने. 11 7 जार 7. याला जाणार, सॉरी याला 7 ने डिवाइड जाणार. किती डिवाइड जाणार, 7 ने. चला करा 7 ने डिवाइड. 7 1 जार 7, 7 1 जार 7. आणि 11 हा प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे 11 ला किती जाणार, 11 ने जाणार. तर प्राईम फॅक्टरायझेशन काय आलेलं आहे आपलं, तर प्राईम फॅक्टरायझेशन आलेलं आहे 2 × 7 × 11. तर जे काही तुम्हाला प्राईम फॅक्टरायझेशन दिलेलं आहे हे चाललेलं आहे का, पहा बरं रे. इथे मी प्राईम फॅक्टरायझेशन लिहिलंय 2 × 7 × 11, 3 × 5 × 7. प्राईम फॅक्टरायझेशन नेमकं तेच आहे. आणि याच्यामध्ये कॉमन काय आहे, कॉमन याच्यामध्ये इथे 7 आहे बा, 7 आणि 7. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 42, 45 अँड 48. 42 चे जे काही फॅक्टर आहेत ते हे आहेत. त्यानंतर जे काही 45 चे फॅक्टर्स हे आहेत आणि 48 चे हे आहेत. यामध्ये जे जे कॉमन आहेत ते तुम्हाला घ्यायचं आहे. इथे 3 आहे आणि 3 आहे, बाकी जर कोणता इथे नाही आहे. ठीक आहे. तर हे जे काही फॅक्टर आहे त्या तिघामध्ये कॉमन असल्यामुळं तो काय जे काही याचा HCF असेल तो काय असणार आहे, हाच असेल, 3 असेल. क्लिअर आहे. त्यानंतर जे काही 51, जे काही 57, 75 आणि 102 याचे जे काही फॅक्टर आहेत ते फॅक्टर पाडले त्यानंतर याच्यामध्ये कॉमन जो येतो तो इथे येतो 3 अँड 3. त्याच्यामुळे याचा HCF काय असेल, 3. त्यानंतर दिलेला आहे 56 अँड 56 अँड 57. याच्यामध्ये जे काही याचे कॉमन फॅक्टर आहेत ते जे वर दिलेल्याप्रमाणे आहेत आणि याचा HCF कॉमन काय निघालेला आहे, फक्त 1. त्यानंतर 777, 315, 588 याचे जर तुम्ही फॅक्टर करायला घेतले तर यामध्ये 2 गोष्टी कॉमन निघत आहेत. कोणकोणत्या, 3 7, 3 and 7. त्यामुळं 3 आणि 7चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 21 येईल. आणि 21 हा हायेस्ट कॉमन फॅक्टर आहे 777, 350 आणि 588 चा. ठीक आहे. याचाच अर्थ काय, 21 ने या तिन्ही नंबरला डिवाइड जातो. नेक्स्ट तुम्हाला थोडी वेगळी पद्धत दिली आहे ज्याने तुम्हाला HCF काढायचा आहे. ही काय आहे, डिव्हिजन मेथड आहे. याला कसं करायचं ते पण आपण पाहू. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे
यामध्ये क्वेश्चन नेमका कसा असतो तो पाहू आपण. जो काही 525 डिवायडेड बाय 275 आहे. ठीक आहे. याला काय करायचं असते, याला डिवाइड करायचं असते. याला डिवाइड केल्याच्या नंतर जसं 525 आहे, याला कितीने डिवाइड करणार, 275 ने. याला कितीने डिवाइड जाणार, 1चा फक्त कितीने डिवाइड बसणार, 1 ने. जर करता मी याला 1 ने डिवाइड केलं तर माझा आन्सर काय येईल, 275. जर मी याच्यातून हे मायनस केले तर आन्सर काय येईल माझं, 5. आलं लक्ष द्या. याच्यामध्ये माझा आन्सर काय येईल, याच्यामध्ये तुम्हाला हे काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. ठीक आहे. 5 - 5 0. त्यानंतर 12 मधून 7 गेल्याच्या नंतर किती राहणार, इथे 2 मधून तर 7 नाही जाणार. 12 मधून 7 गेल्याच्या नंतर काय राहणार, 5. 7 + 5 12. नंतर इथे 4 मधून 2 गेले, राहिले 2. आता याला जे काही डिवाइड तुम्ही करणार, जे काही बाकी उरलेली आहे त्याला तुम्ही कसं डिवाइड करणार आहात, जे काही तुमचा नंबर राहिलेला आहे त्या नंबरला तुम्ही डिवाइड करणार. जसं याने तुम्ही डिवाइड करणार आहात, जो काही इथं नंबर दिलेला आहे तुम्हाला, कोणता दिलेला आहे, 275, त्याला डिवाइड करणार. काय दिलेलं आहे, 275. जर मी 250 ने 275 ला जर डिवाइड केलं तर 1चा डिवाइड बसणार काय ला, 250. जर 250 मायनस केलं तर 75 उरणार. ठीक आहे. 75 ने कशाला डिवाइड करणार तुम्ही, 250 ला. 250 ला जर डिवाइड केलं तुम्ही 75 ने, 75 याच्यामध्ये जर तुम्ही वजाबाकी केलं तर तुमचा आन्सर काय येईल, 25. 25 ने जर 250 ला जर डिवाइड केलं तर 25 10s are 250. 25 10s are 250. जर जे काही तुमचा शेवटचा जो नंबर आलेला आहे, हे तुम्ही तुम्हाला एक्सप्लेन करत आहे, जे काही मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे तेच इथे तुम्हाला या बॉक्स मध्ये दिलेलं आहे. ते पहा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. अगोदर 275 ने तुम्ही 555 ला डिवाइड 525 ला डिवाइड केल्याच्या नंतर तुमचा आन्सर हे आलेला आहे. शेवटचा जो नंबर येईल तेच तुमचा HCF असेल. ठीक आहे. हे कोणती डिव्हिजन मेथड आहे, हे फक्त मेथड वेगळी आहे, तुम्ही आन्सर त्या पद्धतीने करू शकता. त्यानंतर दिलेला आहे 133 डिवायडेड बाय 76. यालाही त्याच पद्धतीने डिवाइड करायचं. जर 1चा डिवाइड केला तर आपल्या जे काही रिमाइंडर आहे, रिमाइंडर काय येणार आहे तुमचा 57. आणि 57 ने तुम्ही 76 ला डिवाइड करणार, आन्सर तुमचं काय येणार आहे, 19 येईल. आन्सर 19 ने कितीला डिवाइड करणार तुम्ही, 57 ला. 19 3 जार 57. आणि जे काही तुमचा आन्सर आलेला आहे ते HCF काय असेल, 19. त्यानंतर 161 डिवायडेड बाय 69 आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, यामध्ये जेव्हा तुम्ही डिवाइड करता तेव्हा 69 ने 161 ला डिवाइड केलं तर 2चं डिव्हिजन बसल. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचे जे काही रिमाइंडर आहे ते 23 उरलेला आहे. 23 ला तुम्ही कशाने डिवाइड करणार, जे काही तुमचं 69 आहे त्याने. 69 ला जर 23 ने डिवाइड केलं तर 3चं डिव्हिजन बसणार आणि तुमचा आन्सर काय येणार, रिमाइंडर काय येणार, 0 येणार. आणि त्याच्या अगोदरचा जो ज्याने डिवाइड केला ते तुमचा काय असणार, HCF असणार 23. क्लिअर आहे. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर असेल. त्यानंतर हा प्रॅक्टिस सेट तुमचा इथे संपतो. थँक्यू सो मच फॉर क्लिकिंग दिस व्हिडिओ. आणि या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला जे काही तुमचा सिलेबस आहे त्या पूर्ण सिलेबसचे लेक्चर्स डे बाय डे, चॅप्टर बाय चॅप्टर पूर्ण सिलेबस यामध्ये कंप्लीट केला जाईल. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर टुडेज लेक्चर.